तुम्ही कधी घरी नैसर्गिक साबण बनवून पाहिलाय का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा DIY साबण जो पूर्णपणे घरगुती आणि स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. हाय एव्हरीवन, मी आहे अश्विनी आणि आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कडुलिंब, तुळस आणि कोरफड वापरून नैसर्गिक साबण. सगळ्यात आधी मी गार्डनमधून ताजं कडुलिंबाचं पाला आणला आणि तुळशीचे पानं, कोरफड घेऊन आले. ही सगळी नैसर्गिक आहेत आणि स्किनसाठी खूप फायदेशीर आहेत. आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया. आता कडुलिंब आणि तुळशीचे पानं मिक्सरमध्ये टाकूया. कोरफडीचा आतला गर काढून त्यात ॲड करायचा आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. मी इथे साबण बनवण्यासाठी सॉप बेस ऑनलाईन मागवला होता. तो आता गरम पाण्यात ठेवून मेल्ट करून घेणार आहोत. हळूहळू तो वितळत आहे, तुम्ही पाहू शकतात. आता हे मेल्ट झालेलं बेसमध्ये आपण तयार केलेलं जे मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं ते ॲड करायचं आहे. त्यात थोडंसं खोबरे तेल आणि गुलाबजल टाकूया आणि सगळं छान मिक्स करून घेऊया. आता इथे तुम्हाला माहिती आहे का, कडुलिंब काय फायदा करतो आपल्या चेहऱ्यासाठी? कडुलिंब हा स्किन सॉफ्ट ठेवतो, पिंपल कमी करतो. आणि आता आपण तुळशी पाहणार आहोत. तुळस ही आपल्या त्वचेसाठी फ्रेश ठेवते आणि ग्लो वाढवते. आणि कोरफड ही स्किनसाठी थंडावा देते, मॉइश्चरायझचं काम करते आणि सॉफ्ट बनवते. ही तिन्ही नैसर्गिक मिळून स्किनसाठी खूप फायदेशीर आहे आणि सेफ आहेत. आपण जे हे साबण वापरला तर रोज, तर आपली स्किन एकदम फ्रेश आणि छान दिसेल. चांगला साबण वापरला की दिवसभर त्वचा क्लीन पण असते. नॅचरल साबण वापरणं म्हणजे स्किनला आपल्या आरामात भेटणार आहे. जास्त साबण वापरलं तरी आपली स्किन एकदम ग्लोईंग होईल आणि चे डाग नाहीसे होतील. घरी बनवलेला साबण म्हणजे प्युअर आणि टेन्शन फ्री असतं. आपल्या हाताने बनवलेला साबण वापरण्यात एक वेगळीच मजा असते. हेल्दी स्किन आणि स्मॉल चेंज, केमिकल सोडा आणि नॅचरल घ्या. मिक्सरमधून अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी टाकून गरम करायला आणि त्याला चांगलं वितळू द्यायचं. आता आपण प्लॅस्टिकच्या बाटलीचा साचा तयार करूया. बाटल्याचा खालचा भाग कट करून घेतला. खूप सोपा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल लावूया. आता तयार केलेलं मिक्सरमध्ये जे आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आणि इकडे पाहू शकतात, जे बॅटर होतं ते छानपैकी यात टाकून घेतलेलं आहे. आता चम्मचच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर 2 मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आता छानपैकी असं त्याला त्या साच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही ते जे साचे भेटते ऑनलाईन ते पण मागवू शकतात. मार्केटपासून तुम्हाला सहज मिळून जाईल. ते मी ते बॉटलीचं बनवलं आहे, तुम्ही असं बनवू शकतात. साबण आपले त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतो. तो स्किनवरील धूळ, तेल, जंतू काढून टाकतो. पण मार्केटमधील काही साबणे केमिकल असतात, ज्यामुळे कधीकधी त्वचा कोरडी पडते. म्हणूनच घरच्या घरी बनवलेला नॅचरल साबण जास्त सुरक्षित आणि स्किनसाठी फायदेशीर असतो. आपण बनवलेला हा साबण पूर्णपणे नॅचरल आहे, त्यामुळे तो सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सूट होऊ शकतो. त्यामुळे अशी साबण नक्की बनवा. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक साबण बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.